त्या सगळ्यांना मला सांगायचं, लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे, जा आणि त्या जरंगेला सांगा, बाबा ओबीसी आरक्षणातून वाटा मागणं चूक आहे, जाळपोळ करणं चूक आहे, जिवंत काडतूस बाळगणाऱ्याला, पिस्तूल बाळगण्याला त्याच्याबरोबर दोस्ती करणं चूक आहे, पोलिसांवर हल्ला करणं चूक आहे, आणि जर गुन्हेगारांना पकडलं तर गुन्हे मागे घ्या, दबाव टाकणं चूक आहे, गावबंदी करणं चूक आहे, अमुकच तारखेपर्यंत दिलं पाहिजे अशी बालिश मागणी करून शासनाला धमकी देणं चूक आहे। सरसकट कुणबी समाजाला कुणबी सर्टिफिकेट द्या आणि आरक्षण द्या हे बोलणं चूक आहे। जा ना त्यांना सांगा, त्याऐवजी ते मलाच सांगतायत की आज काय चाललंय माझ्याकडे, सरळ कुणबी 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 सगळे 100% कुणबी, सुतार पण कुणबी, लोहार पण कुणबी, मराठा पण कुणबी, ब्राह्मण पण कुणबी, खोटी सर्टिफिकेट दिली जातात, हे सगळे माझ्याकडे हे आहे। त्याला सांगतो तुम्ही काय बोलू नका, म्हणलं त्यो बोलल्याशिवाय मी बोलत नाही। आता मी गप्प बसलो, महाजन साहेबांनीच मला उत्तर द्या उलट की मी त्यांना बोललो का नाही, ते काल कशाला बरळलं, ते कशाला बोललो। म्हणून महाजन साहेबाला विनंती आहे आमची, तुम्ही त्याला लवकर येरवड्याला जाऊन द्या, गोळ्या द्या 2-3 त्याला, ते कामातून जाईन बरं का। महाजन साहेब ध्यान राहून त्याच्यावर एखादा सलाईन लावा, त्याला नसन देत तर त्याचा हातपाय दाबून धरा, पण टोचा त्याला पाठदिशी, नाही ते उलटं चालायचं परत। आधी त्याची फजी ते खाल्लेलं त्याला पचत नाही, ते झालं बावचाळीनं कुंकडं बोलत आहे ते सांभाळावं। म्हातारा माणूस आहे महाजन साहेब, म्हाताऱ्याला सांभाळे जा। म्हातारा आहे असं म्हणताय तुम्ही, एकेरी उल्लेख करणं तुम्हाला कितपत योग्य वाटतं? तो का महापुरुष आहे काय? आणि म्हाताऱ्याला हे कळतं का की म्हाताऱ्यांनी मार्गदर्शन करायचं असतं राज्याला, कायद्याच्या पदावर बसून गैरवापर करायचा नसतो, कायदा तोडून दंगली होते ना अशी भाषा करायची नसती। म्हाताऱ्यानं मार्गदर्शकाच्या कामात राहायचं असतं। आपण कायद्याच्या मंत्रिपदाची जे शपथ घेतली संविधानाची, त्याच्याकडे राज्याचं पालकत्व आलेलं असतं। झोपलेला आहे का बराळ्यासारखा बोलतो कोणकडे, पण तो का महापुरुष लागून गेला का त्याला बोलायला? काम करायला लागतं तसं सन्मानानं शब्द लोकांचे ऐकून घेण्यासाठी। आमचं आणि ओबीसी बांधवांचं इथं गावखेड्यात चांगलं आहे, आमच्या भांडणं लावतो आणि त्याला आवाजावं बोलायचं, तो कोण महापुरुष लागून गेला एखादा? तू वाग तसं, तू म्हण उद्या सकाळी मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात, मराठा आणि कुणबी एकच आहेत, कायदा बनवून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याला आरक्षण द्या, तुला डोकर घेऊन नाचतो मी आधी। बराळ्यावरून बोलतो कोणकडे बिन, परत म्हणतो मला हे बोला ते बोला, ते पाहिजे ना तू तसा बोलायला गे।